Nowadays, we can't imagine life without a mobile phone. We use them for call, message, payments, OTP, and many more things. So losing one can feel like a disaster. But here's a good news. Turbe police in Navi Mumbai recovered 53 stolen mobile and handed over to their original owner. According to police, the estimated cost of the recovery of 52 mobile phone is around rupees 10 lakh. But the actual value of these mobile is much more, as it contains important data, precious memory, and many more things. ACP Mayur will share more details about the recovery, while a few beneficiaries shared how did they feel after getting back their mobile phone. नवी मुंबई पुलिस आयुक्तालय में तुर्बे पुलिस स्टेशन के हद्दी में जितने भी लोगों का कुछ मोबाइल मिस होता है गुम हो जाता है तो हमारे पुलिस स्टेशन में आके वो कंप्लेंट रजिस्टर करते हैं। तो जो भी कंप्लेंट रजिस्टर किए वो मोबाइल CIR पोर्टल के माध्यम से हम उसका लोकेशन लेते हैं, टेक्निकल एनालिसिस करते हैं और वो मोबाइल हमारे तक पहुंचाने का काम हमारी टीम करती है। वो टीम में सीनियर PI आबा साहेब पाटिल के मार्गदर्शन में साइबर PSI डोके साहब और उनके पुलिस अमलदार रोहित राठौड़ ये 24 घंटा ये CIR पोर्टल पे काम करते। तो उन्हीं के काम से आज हमने करीब 52 मोबाइल जिनकी कीमत 10 लाख के ऊपर है, ऐसे 52 मोबाइल 52 नागरिकों को वापस दिए गए हैं। तो लास्ट नवंबर में भी रोहित राठौड़ की इसी कामगिरी की वजह से हमने करीब 16 लाख कीमत के 50 मोबाइल हमने नागरिकों को वापस दिए। सभी नागरिकों को आह्वान करूंगा कि आपको भी ट्रेंड पता है कि कब लोग बाजार में होते हैं या रास्ते से वॉकिंग कर रहे होते हैं तब मोबाइल उनका गुम हो जाता है, ट्रेन में गुम हो जाता है। लोग सोचते हैं कि कंप्लेंट करके फोन वापस नहीं मिलेगा, इसीलिए वो कंप्लेंट नहीं करते। तो मैं सभी नागरिकों को आह्वान करूंगा कि जब भी मोबाइल आपका गुम हो जाता है, मिस हो जाता है तो तुरंत आपके नज़दीक पुलिस स्टेशन में आपने उसका कंप्लेंट लिख लेना चाहिए, क्योंकि ये मोबाइल जो है हम 1 साल 2 साल जब तक ये मोबाइल का ट्रेस नहीं होता है तब तक ये हम ट्रैकिंग चालू रखते हैं। तो सभी नागरिकों ने उसका कंप्लेंट नजदीक पोलीस स्टेशन में देना चाहिए। मला खूप म्हणजे आनंद वाटला माझा मोबाईल मिळाल्यानंतर. कारण मी एवढे वर्ष आशा वर्कर म्हणून काम करते. ते 17 वर्ष ज्या लोकांच्या वस्तीत काम करते, त्याच वस्तीतल्या लोकांनी माझा मोबाईल गायब केला आणि त्यांनी मला रिटर्न न दिल्यामुळे मी खूप म्हणजे अशी नर्व्हस झालेली होती, की मी ज्या लोकांसाठीच काम करते, तेच लोकांनी माझा मोबाईल अजूनपर्यंत मला रिटर्न केलेला नाही. रोज डोंबिवलीहून MPPमध्ये ऑफिसच्या कामानिमित्ताने येते. रोजचाच प्रवास आहे. पण ऑक्टोबरमध्ये मला वाटतं 4 ऑक्टोबर रोजी रिक्षामध्ये बसलेले असताना कोणीतरी माझ्या हातातून खेचून मोबाईल घेतला. आणि लगेचच मी इकडे येऊन कंप्लेंट दिली होती आणि आज मोबाईल परत मिळालाय. रोहित सरांचे खूपच आभार. म्हणजे होप्स तर सोडलेल्याच होत्या. असा काही मोबाईल कोणाला परत मिळत असेल हीच काही अपेक्षा नव्हती. पण अचानक फोन सुद्धा आला, की तुमचा मोबाईल ट्रेस झालेला आहे, इथे येऊन कलेक्ट करा. ॲक्च्युली मी HDP फायनान्समध्ये वर्किंग करते. तर तिकडे खाली मोबाईल ठेवलेली, गाडीमध्येच ठेवलेली. तर 2 मोबाईल होते, माझे आणि माझ्या मैत्रिणींचे. तर अचानकच हरवला. रात्री संध्याकाळी 7 वाजता ऑफिस सुटल्यानंतर मी बघितलं तर मोबाईल नाही भेटला. तर मग कंप्लेंट केली. मग कंप्लेंट केल्यानंतर 31 मार्चला मोबाईल हरवला. त्याच्यानंतर मग सरांशी बोलणं झालं वगैरे. तर सरांचं पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट होता. असं वाटलंच नाही की दुसऱ्यांशी मी कोणाशी बोलते किंवा दुसऱ्या अधिकाऱ्यांशी बोलते वगैरे, असं नाही. एकदम फॅमिलीसारखेच सगळ्या गोष्टींमध्ये त्याने हेल्प केली वगैरे. त्यांनी सांगितलं 7 तारखेला सांगितलं की हा म्हणून भेटलाय म्हणून तुमचा मोबाईल. आणि नंतर मग काल पण त्यांनी फोन केले, मेसेज केले की मोबाईल भेटलाय म्हणून. तर मी खरंच सर तुमचं खूप आभार मानते.